मी माणसांचं घबाड मिळावं यासाठी प्रयत्नशील असतो आणि ते घबाड मी जपून ठेवतो. आणि तू जो उल्लेख केला, वराड निघाले लंडनला, हे माझ्या आयुष्यात मला मिळालेलं घबाड आहे. हाय हॅलो नमस्कार. आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. 19 जूनला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येऊ घातलेला आहे आणि त्याचं नाव आहे घबाडकुंड. आणि त्यानिमित्तच आपण संदीप पाठक यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा घबाडकुंडचा प्रवास कसा होता. संदीप दादा, आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे तुझं. सर्वप्रथम आम्हाला सांग, ही स्क्रिप्ट तुझ्याकडे आली तर तू ह्या पात्राला हो का म्हणलास? काय असं वेगळं पण जाणवलं तुला या पात्रात ज्याच्यासाठी तू ही फिल्म एक्सेप्ट केलीस? सर्वप्रथम सर्वांना आपलं मराठी चे जे प्रेक्षक आहेत, आपलं मराठीच आहे बरोबर, आपलं मराठीच्या प्रेक्षकांना मनापासून नमस्कार. घबाडकुंड येते 19 जूनला येतोय. त्याआधी आल्याड पल्याड नावाचा सिनेमा आमचा आला होता. हो. आल्याड पल्याड मध्ये जे कॅरेक्टर होतं दिल्या नावाचं, ओके. ते लोकांना खूप भावलं होतं आणि इतकं आवडलं होतं की आम्ही जेव्हा थिएटर व्हिजिट करायचो तेव्हा लोक ओरडायचे दिल्या दिल्या दिल्या. तर तो एक काहीतरी ट्रिगर पॉईंट असेल की बाबा डिरेक्टरला, रायटरला, की अरे हे कॅरेक्टर वर्क होतं आणि हे कॅरेक्टर लोकांना खूप आवडतं. मग ते कॅरेक्टर, त्याचा एक फॅन बेस तयार होतो ना, फॅन फॉलोइंग. अरे यार हे दिल्या भारी, त्याचा ते सोय नावाचा शब्द त्याचा, आणि ते असं ओढताना असं हे करणं, तर ते एवढं फेमस झालं की लोक मला ते करायला लावायचे किंवा ओरडायचे. तर त्याच कॅरेक्टरला धरून हा युनिव्हर्स जो आहे, तो युनिव्हर्स हा दिल्यामुळे, कारण दिल्या आधीच्या फिल्म मध्ये होता, तो आता वेगळ्या गावामध्ये आलेला आहे आणि त्याचं वेगळं आयुष्य सुरू झालं. पण त्याच्या आयुष्यामध्ये जसं आधी त्यांनी फेस केलेले हॉरर थ्रिलरला, त्या जॉनरला, तसंच या आयुष्यामध्ये जे नवीन सुरू झाले, फॅमिली त्याची सेटल आहे, तो व्यवस्थित आहे. पण भूत काही पिच्छा सोडत नाही, किंवा हॉरर आणि थ्रिलर हे जे दोन शब्द आहेत ते त्याच्या आयुष्यामध्ये पिच्छा सोडत नाही. तर मला असं वाटतं की कॅरेक्टरला खूप वेगळ्या शेड्स आहेत आणि त्याचा ग्राफ जो आहे तो मला खूप जास्त आवडला. की आधी अत्यंत प्रामाणिकपणे नाकासमोर चालणारा माणूस, ताटातल्या अर्धी भाकरी आणि चटणीमध्ये आयुष्य आनंदाने जगणारा आणि त्यात समाधानी असलेला, परंतु इतरांच्या हव्यासापोटी माझा बळी दिला तरी चालेल, परंतु तुम्ही सुखी व्हा, तुम्हाला पैसा पाहिजे ठीक आहे म्हणून अशी प्रामाणिक माणसं आज जरी कमी होत असली तरी इतका प्रामाणिकपणा, इतका खरेपणा, जगण्यामध्ये जगण्याची तत्व ठेवून जगणारी माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपल्याला आनंद होतो. तसंच हे पात्र, या पात्राला बघून प्रेक्षक सुखावतील, आनंदित होतील असं माझी खात्री आहे. चित्रपटाचा पोस्टर म्हणा किंवा टीजर जे पाहिलंय त्याच्यावरनं असं दिसतं की कुठंतरी सस्पेन्स थ्रिलर आहे, अंधश्रद्धा कुठंतरी त्याला खतपाणी घालते असं वगैरे काही आहे का, ते जरा प्रेक्षकांना नाही. आता जेव्हा असा जॉनर असतो की हॉरर आहे, थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, ॲडव्हेंचरस आहे काही, तर तेव्हा जेव्हा आपण भूत किंवा हडळ असे शब्द वापरतो, किंवा आता घबाड, गुप्तधन असे जेव्हा शब्द येतात तेव्हा ऑटोमॅटिकली त्या अनुषंगाने अंधश्रद्धा ही येतेच. खरं. आज आपण कितीतरी घटना अशा बघतो की गुप्तधनावर नाग असतो, मग त्याला ते केस असतात त्या नागाला, किंवा गुप्तधन मिळवण्यासाठी बळी द्यायचा असतो. मग काही ठिकाणी प्राण्यांचा बळी देतात, काही ठिकाणी माणसांचा बळी देतात, काही ठिकाणी पैशांचा पाऊस पाडायचा म्हणून अनेक लोकांना म्हणजे धक्क्याला लावलेलं आहे. लोक वेडी झाली, पैशांचा पाऊस पडतो वगैरे. तर आजही 21व्या शतकामध्ये, विज्ञान युगामध्ये लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास आहे. म्हणून काही घटना आपल्या आजूबाजूला गेल्या 6 महिन्यात अशा घडल्या आहेत ज्या वाचून ऐकून आपण थक्क होतो की आजच्या काळामध्ये सुद्धा असं आहे. पण ही फिल्म अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी नाहीये. या चित्रपटातून संदेश हाच आहे की अंधश्रद्धा असं काही नाही, म्हणजे अंधश्रद्धेच्या तुम्ही आहारी गेलात तर तुमचा विनाश हा अटळ आहे. पण तुम्ही सत्याची कास धरून जगलात तर तुम्ही नक्की जिवंत राहाल, वाचाल. संदीप दादा, तुझे व्हेरिएशन्स, तुझ्या पात्रांमध्ये खूप व्हेरिएशन्स असतात कॅरेक्टर्समध्ये, प्रत्येक चित्रपटामध्ये. तुला असं म्हणजे जसं आता चित्रपटाचं नाव घबाडकुंड आहे, असं काही घबाडकुंड सापडलंय का की ज्याच्यामुळं तुला प्रत्येक रोलमध्ये काहीतरी वेगळं करून
आणि लक्ष्मीकांत देशपांड्यांचं एवढं मोठं साहित्य तू कलाकृतीमधून तुझ्या हे करतोस, तर हे कसं तुला सगळं जमतं त्या बाबतीत थोडंसं आम्हाला सांग. अगदी बरोबर आहे, पण मला नेहमी मी माणसांचं घबाड मिळावं यासाठी प्रयत्नशील असतो आणि ते घबाड मी जपून ठेवतो. आणि तू जो उल्लेख केला वराड निघाले लंडनला, हे माझ्या आयुष्यात मला मिळालेलं घबाड आहे. मला सांग, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेली कलाकृती आणि ती लिगसी माझ्या वाट्याला येणं, तो वारसा मी पुढे नेतोय. एक कलाकार म्हणून अजून आनंद काय असतो, अजून माझ्या यशाच्या डेफिनेशन वेगळ्या आहेत. माझ्यासाठी हे सक्सेस आहे माझं, की मी ते पेलवू शकतोय, लोकांना ते आवडतंय. आणि माझ्यासाठी कला हेच घबाड आहे. जे काही मिळेल ते कलेतून मिळेल, पुस्तकातून मिळेल, साहित्यातून मिळेल, माणसातून मिळेल. मी पुस्तकं वाचतोच, पण त्यापेक्षाही अधिक माणसं वाचायला मला आवडतात आणि माणसांमध्ये रमायला आवडतं. म्हणून परंपरागत जे आपल्याला लाभलेलं घबाड आहे महाराष्ट्राला, ते म्हणजे वारी. आणि म्हणून मी वारी सुद्धा करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की तू जे म्हणालास की आल्याड पल्ल्याड आहे, घबाडकुंड आहे, 1000ची नोट, रंगा पतंगा, श्यामची आई सारखा चित्रपट, वराड सारखं नाटक, सकाराम माइंडर, हे सगळं मी करू शकतोय. त्याचं कारण असं आहे की मी अनेक माणसांना भेटतो, त्यांच्या आत डोकावतो, त्यांना वेळ देतो. आणि मला असं वाटतं की ते माझ्या स्वार्थासाठी सुद्धा मी करतो. की काही काही माणसांमध्ये मला काही काही गोष्टी अशा सापडतात की मी माझ्या अभिनयामध्ये इम्प्लिमेंट करतो. नक्कीच. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगेल, का बघावा घबाडकुंड? रसिक प्रेक्षक हो, नमस्कार. सध्या मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आलेले आहेत. खरंच. राजा शिवाजी जो मी चित्रपटगृहात जाऊन बघितला, तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा. देऊळबंद 2 चित्रपटगृहात जाऊन मी बघितला. दोन्ही सिनेमे उत्तम चालतायत. खरंय. प्रचंड प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. तसाच आमचा घबाडकुंड 19 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. तुम्ही जसं या 2 चित्रपटांना प्रेम दिलं, तसंच प्रेम, तसाच आशीर्वाद आमच्या घबाडकुंडलाही द्या, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. थँक्यू सो मच आमच्या एवढ्या छान गप्पा मारल्या आणि येणाऱ्या प्रत्येक कलाकृतीसाठी तुला शुभेच्छा.